Audio Jungle. एआईएमआईएम के विधायक एमएलए वारिस पठान की ऐसी चर्चा हो रही है कि वो भाजपा से एमपी इलेक्शन लड़ेंगे। जानना ये है कि मुंबई से कौन से ऐसे दो कैंडिडेट है पूरे महाराष्ट्र में जो एमपी इलेक्शन लड़ेंगे। चलिए सुनते हैं एमएलए वारिस पठान साहब ने क्या कहा अपनी स्पीच में, जो कि लास्ट टाइम खिलाफा था उसमें थी प्रकाश आंबेडकर साहब के साथ। चलिए देखते हैं क्या कहा। मध्ये 4 टप्प्यामध्ये या निवडणुका पार पडणार आहे। याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत एमआयएमचे आमदार वारिस पठान आहेत। वारिस, निवडणुका जाहीर झाल्या आहेत, कुठपर्यंत आली बहुजन वंचित आघाडीची तयारी आणि काय असणार आहे भूमिका? आता आपण बघितलं डॉक्टर प्रकाश आंबेडकर आमच्यासोबत होते इथे बायकलमध्ये आज एक सभा नाही म्हणजे गेट टुगेदर होता इथे, आणि त्यांनी असं म्हटलं आहे की एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र आहे, आम्ही वंचित बहुजन आघाडीचं चालणार आणि त्याला मदत करणार। आमच्या सदरनी सांगितलं आहे, आमच्या सदरने असंही म्हटलं होतं की जर काँग्रेस सरकार प्रकाशराव आंबेडकरच्या पावर बघून त्याचा सन्मान बघून त्याला जी सीट देत तर आम्ही नाही लढणार, पण आम्ही वंचित बहुजन आघाडीला थोडी समर्थन देणार। पण कुठतरी एमआयएम ओव्हरऑल बहुजन वंचित आघाडीने चर्चेची दारं अजूनही खुली ठेवली आहे काँग्रेससोबत। आत्ता म्हटले डॉक्टर आंबेडकर साहेबांनी की काँग्रेसशी तिची बातचीत चालू आहे, कारण की त्याला काँग्रेसला वाटत होते की जर आम्ही बातचीत केला तर आम्हाला आमच्यामधून कोणाला हे लोक भुजबळ बनवून टाकतात, तिच्यामुळे काँग्रेसलाही घबराट होती। पण आता त्याची बातचीत चालू होणार, कारण की आता कोर्ट ऑफ कंडक्ट लावलेला आहे आणि या कोर्ट ऑफ कंडक्टमध्ये इन्क्वायरी नाही करू शकत। मला असं वाटते की आंबेडकर साहेबांनी असं म्हटले, तर जे काय त्याची बात आहे आम्ही तर आताही सांगतो की काँग्रेसनी बाळासाहेब आंबेडकरच्या जी पावर आहे, वर्चस्व आहे, त्यानं अगर बघून त्याला सीटे दिली तर आम्ही नाही लढणार, त्याला द्या ना। पण जर असं झालं नाही तर बहुजन वंचित आघाडीचा महाराष्ट्रात कशा प्रकारचा प्रचार असेल आणि कशा प्रकारचं वातावरण बहुजन वंचित आघाडी महाराष्ट्रामध्ये निवडणुकीसाठी तयार करणार? आतापर्यंत जी सगळी पार्श्वभूमी होती, तुम्ही कार्यकर्त्यांना ॲक्टिव्ह करण्यासाठी या बहुजन वंचित आघाडीच्या सभा होत्या, मात्र आता खऱ्या अर्थानं परीक्षा समोर आली। हे बघा, बहुजन वंचित आघाडीची इतकी सभा झाली महाराष्ट्रामध्ये, तुम्ही बघितलं सगळीकडे, आणि कितकी भीडमध्ये लोक आलं होते, दुपारपासून लोक बसले होते, त्याने एकत्र आले। सगळ्यांना असं वाटते की आम्हाला डेव्हलपमेंट चाहिए, विकास चाहिए, आम्हाला सब पाहिजे, आणि ज्या लोकांना बीजेपी, शिवसेना, काँग्रेस यांनी इन्साफ नाही केला त्यांना असं वाटते की ऑप्शन आहे आमच्याकडे वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम कडे एकत्र आहे ते लोक, आम्ही तिच्याबरोबरच्या आणि आमच्या